दरम्यान विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे ते काय म्हणतात आपण पाहूया। सरकारच्या ठरावाबद्दल राज्यपालांचं अभिभाषण असेल किंवा राज्यातील शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल असेल, विरोधी पक्षाला आपली मतच मांडू द्यायची नाही, आपली भूमिका मांडू द्यायची नाही, अशाच पद्धतीची व्यूहरचना सत्तारूढ पक्षाच्या मंडळींनी सभागृहामध्ये केल्याचं आज आपण पाहिलं। खरं सभागृहामध्ये तर विरोधी पक्षाच्या सदस्यांचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम निपक्षपातीपणे काम करत ही जबाबदारी अध्यक्षांनी पार पाडायची असते। आणि या सगळ्या संदर्भात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलतात, थेट जाऊयात त्या ठिकाणी। विचार करत नव्हतो त्या रस्त्याने जाण्याचा नाईलाजास्तव विचार आम्हाला करावा लागला आणि रितसर आम्ही तो विरोध प्रस्ताव अविश्वास ठरावाचा दाखल केला, त्याची पोच पण आम्ही घेतली। आता 14 दिवसांनी तो चर्चेला येईल, त्या चर्चेला आल्यानंतर पण आम्ही आमची भूमिका मांडू। त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नंतरच्या काळामध्ये नीलमताई गोरेंचं नाव आहे ते वगळा असं सांगितलं आणि पुन्हा ते बॅकफूटवर गेले। शिवसेनेचं आम्हाला कळतच नाही, एकीकडे त्यांचे नेते सांगतात सत्तेच्या मागे जाऊ नका, सत्याच्या मागे जावा, सत्याचाही बोऱ्या वाजलाय आणि सत्तेचाही बोऱ्या वाजलाय, अशा पद्धतीनं नुसतं यांचं दाखवतात एक, बोलतात एक। माननीय राणी भीमदेवी थाटामध्ये गर्जना त्या ठिकाणी करायच्या आणि इथं मात्र अक्षरशः फुसका बार निघतोय। पहिल्यांदा जोरजोरात पुढे येतात आणि नंतर कुठनं फुस होतंय काही कळायला मार्ग नाही, परंतु एकदम पाठीमागे जातात। हे आम्ही सगळ्यांनी पाहिले।